नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अमेय. माझं नाव आहे विशाल. आणि आज आपण पहिल्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत सावडाव वॉटरफॉल, जो की कुडाळ पासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही आता कुडाळवरून निघालोय आणि या कसालच्या सुंदरच्या तळ्याकडे थोडा पॉज घेतलाय. तर आता बघूयात पुढचा प्रवास कसा करणार आहोत आणि पुढचे सगळे धमाल मस्ती बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर पंदूर, ओरोस, कसाल आणि कणकवली मार्गे कणकवलीचा मेन ब्रिज आहे तो उतरल्यावर जानवलीच्या पुढे 1-2 किलोमीटरवरती सावडाव वॉटरफॉलसाठी फाटा मिळतो, तिथून लेफ्ट घ्यायचा. ॲक्च्युली तिथून 2 फाटे आहेत. एक म्हणजे सावडाव नुसतं लिहिलं आहे तो सावडाव गावासाठी आणि दुसरा आहे तो सावडाव वॉटरफॉलसाठी. पण आम्ही सावडाव गावाचा मार्गाचा वापर केल्यामुळे आम्हाला रस्ता भलताच लागला आणि त्या रस्त्याची कंडिशन ही काही अशी होती पुढे जाऊन, ज्याप्रमाणे हा रस्ता अवॉइड करा आणि पुढचा सावडाव वॉटरफॉलचा जो फाटा आहे त्या फाट्याने जा. आता विशालचे ड्रायव्हिंग स्किल्स टेस्ट करणार आहे मी. अबे भाई साहब, त्याच्यापेक्षा बेटर खतरनाक बरोबर तरी रस्त्यावर जाता होणार आहे. खयो मला पोचतलो काय खयचोय रस्तो धनगर म्हणाक जातो असं वाटतं मरे. सेम गाडी काय नाही, शेवटी असा चांगल्या स्पॉटला जाण्यासाठी बाळा खडतर वाटेवरनं जावंच लागतं. फालतूचा फिल्मी आलो. फाट्यावर आलो. सावडाव खालात्री वाडी ठीक आहे बे, ठीक आहे तर का रोड हे. फायनली मेन रोडला. येस, सही बात आहे. मेन रोडला आलोय. तो जो रस्ता होता आधीचा तो सावडाव गावात जाणारा होता आणि हा रस्ता आहे पुढे हायवेला मिळतो. सावडाव धबधब्याकडे जाणारा रस्ता आहे हा. बरोबर. आता काय विशाल ऐकत नाही बाबा. चांगला रस्ता मिळाला ते रेमटा होता गाडी याला उडावशी डायरेक्ट धबधब्यावर आमचा खैसूनच बघा आमचा 10वा 12वा 15वा पायलट. काय वाचून रे आधी पेट्रोल भर मग पायलट भर. बाई मला पेट्रोल भर आधी आणि मग पायलट भर. काहीतरी पेट्रोल भरू तर लागतं. भूक लागली. तर वॉटरफॉलसाठी एंट्रीची अमाऊंट पर पर्सन 10 रुपये आहे. मग 10 रुपये घेऊन ते आतमध्ये सोडतात. आणि इथे मायनिंगचं किंवा कसलं तरी काम चालू होतं, ज्याच्यामुळे खूप प्रमाणात माती काढली होती. त्यामुळे पाणी हे धबधब्याचं खदूळ होतं बऱ्यापैकी. आणि विकेंड असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. खूप वाहनं लागली होती आणि खूप जास्त क्राऊड होता, जो की अनएक्सपेक्टेड होता. आणि आता फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहोत सावडाव वॉटरफॉलला. तर फायनली आत्ता सावडावला येऊन आम्ही पोहोचलो आहोत जवळजवळ 1 तासाभराच्या प्रवासानंतर. आणि पाणी बऱ्यापैकी सध्या खराब आहे. आज गर्दी पण भरपूर जास्त आहे. तर व्हिजिटिंगला तर आहोत पण भिजण्याचा काही विचार नाही आहे. पण गर्दी खूप जास्त गर्दी आहे आणि पाणी पण खराब आहे. बघू भिजायचा विचार पण ठरला नाही. झाला तर दिसेल. भिजायचा प्लॅन कम्प्लिटली कॅन्सल केला आहे कारण गर्दी खूप आहे आणि विकेंडला शक्यतो येणं टाळा. वीकडेजला या बिकॉज खूप घाणेरडा क्राऊड आहे आणि खूप गलिच्छपणा जाणवतो. पाणी पण खूप खराब आहे. तर बेटर आहे की विकेंडला टाळा आणि वीकडेजला या. तर आता बघू पुढे काय करतं आहे, काय खायचं वगैरे काहीतरी खाऊयात. कळतोय नेक्स्ट स्टॉप. चलो. तर वॉटरफॉलला जाऊन आलो आहोत आम्ही, पण सध्या भरपूर गर्दी आहे विकेंडला, त्याच्यामुळे विकेंडला येणं शक्यतो टाळा.
आणि सिविक सेन्स कमी असल्यामुळे पुन्हा तिथे बॉटल दारूच्या बॉटल धांगड धिंगाणं ते सगळं चालू, त्याच्यामुळे पाण्यात उतरायची इच्छा नव्हती. कारण वरती ज्या खाणीतून पाणी येतं किंवा ज्या नॅचरल सोर्समधून पाणी येतं तिथे लोक ऑलरेडी आंघोळ करत होते, त्याच्यामध्ये पाणी खराब होऊन तसंच मळलेलं पाणी त्या वॉटरफॉलमध्ये खाली होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथे आंघोळ करणं अवॉइड केलं. सो आम्ही आता परत रिटर्न जात आहोत. आता ऑन द वे काहीतरी खाऊ, कारण तिकडे नेटवर्क डाऊन असल्यामुळे गुगल पे किंवा ऑनलाईन पे चालत नाही. कॅश जवळ ठेवा जात असाल तर, कॅशवरच सगळं डिपेंड आहे. सो आता कणकवलीमध्ये काहीतरी खाण्याचा स्पॉट बघू. तोपर्यंत इतका सुंदर निसर्ग आहे तो एन्जॉय करूया. कणकवलीमध्ये आल्यावरती आरबी बेकरीमध्ये खाल्ला हा पिझ्झा. आणि हा व्लॉग इथेच संपतोय. पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. सायनिंग ऑफ.